ऑटो रिक्शा चालक मालक संगठन संयुक्त कृति समिति की ओर से संविधान चौक पर आज आंदोलन किया गया। पासिंग लेट फीस को लेकर सभी ऑटो चालक और मालकों में रोष है, जिसके चलते उन्होंने अब आक्रामक रुख अपना लिया है। आंदोलनकर्ताओं का कहना है कि राज्य शासन द्वारा ऑटो रिक्शा पासिंग के लिए लेट फी 50 रुपए प्रतिदिन रखी गई है, जबकि 2016 में आदेश लागू किया गया था, जिसके खिलाफ 2017 में उपरोक्त संघ द्वारा कोर्ट में याचिका दाखिल की गई, जिसके बाद स्टे ऑर्डर आया था। अब 17 मई 2024 को फिर से वही नियम लागू किया गया, जिसके खिलाफ अतिक्रमण भूमिका सभी ऑटो चालक व मालक ने अपनाई है। यदि ये नियम वापस नहीं लिया जाता है तो सभी ऑटो चालकों द्वारा उच्च स्तर पर आंदोलन किया जाएगा। ऑटो रिक्षा चालकांवर हा जो 50 रुपये पासिंग लेट फी लावलेली आहे ही आजची नाही आहे। ही 2016 मध्ये केंद्रीय परिवहन मंत्री सन्माननीय नितीन गडकरीजी यांनी हा कायदा बनवलेला आहे आणि या कायद्याच्या अंतर्गत या देशातील सर्व वाहतूकदार, मग ते ऑटो रिक्षा चालक असो, टेम्पो असो, बसेस असो किंवा ट्रक असो, या सगळ्या वाहनांना लेट फिटनेससाठी 50 रुपये पर डे असा तो फाईन यांनी लावलेला आहे। त्याच्या विरोधामध्ये आम्ही लोक हायकोर्टामध्ये गेलो होतो। 2017ला हायकोर्ट मध्ये पिटिशन दाखल झाली होती आणि ती हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल झाली असताना त्याच्यावर स्टे आला होता। आता स्टे आल्यानंतर तोपर्यंत कुठलंही फाईन घेता येत नव्हतं, पण आता हल्लीच स्टे उठला आणि जसा स्टे उठला तातडीने या महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त सन्माननीय भीमनवार साहेब यांनी तातडीने आदेश काढला आणि 17 मे 2024ला संपूर्ण महाराष्ट्रातल्या आरटीओना त्यांनी आदेश पारित केला की ऑटो रिक्षा चालकांकडून 50 रुपये दंड हा तुम्ही घ्या। बरं, तो घ्या तर तो कसा की 2017 पासून त्यांनी घ्यायला लावला। कोर्टामध्ये पिटिशन असताना जेव्हा तुम्ही दंड घेतला नाही आणि आता पिटिशन स्टे उठला तर यांनी तातडीने 2017 पासून जो दंड घेण्याचा हा सपाटा सुरू केला, हा कुठेतरी ऑटो रिक्षा चालकांवर अन्यायकारक आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आज हे नागपुरातच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये आज महाराष्ट्र राज्यामध्ये आंदोलन शशांकराव साहेबांच्या नेतृत्वामध्ये होते आहे। आम्ही आज या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारला चेतावू इच्छितो की जर यांनी या गरीब ऑटो रिक्षा चालकांचा जर हा दंड मागे घेतला नाही तर येणाऱ्या काळामध्ये खूब मोठा आंदोलन होईल आणि ते सरकारला फार भारी पडेल। सनशाइन इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं सनशाइन इंफ्रा 7 मौजा खरसोली में। भरोसा अपनों पर, भरोसा अपने निवेश पर। NMRDA सैंक्शन विद RL प्लॉट्स फॉर सेल। नैसर्गिक सुंदरता के बीच होगा अब आपका अपना घर, वह भी ढेरों सुविधाओं के साथ। हमारी विशेषताएं: ओपन स्पेस, वॉल कंपाउंड, सीमेंट रोड, ड्रेनेज लाइन, सीवरेज ट्रीटमेंट प्लांट, ट्री प्लांटेशन, एंटायर लेआउट, नियरेस्ट लोकेशन। लेआउट से मात्र 6 किलोमीटर की दूरी पर मिहान, 10 मिनट की दूरी पर पोदार और SS इंटरनेशनल स्कूल, 1.5 किलोमीटर की दूरी पर आउटर रिंग रोड। अप टू 70% बैंक फाइनेंस अवेलेबल। फॉर मोर बुकिंग कॉन्टैक्ट मिस्टर खुशाल, डायरेक्टर, 9371436010। आवर ऑफिस एड्रेस: प्लॉट नंबर 2021 जोगी नगर रिंग रोड, शताब्दी स्क्वायर, बिसाइड अथर्व टायर, नागपुर।